लिमनेवाडी विपक्ष वरणे ठाकूरवाडी बस संघाची लढत. जो संघ जिंकेल तो क्वालिफायर मॅच मध्ये भोसरी संघासोबत लढत देईल. चला लिमनेवाडी संघाने त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 2 षटक 10 मिनिटांमध्ये कंप्लीट केले नाही तर तिसऱ्या ओव्हर मध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये घेतले जातील. सामना 3 षटकांचा असेल. वरणे संघाकडून सलामीचे सलामीवीर तेजस आणि भाऊ अशी जोडी मैदानामध्ये तैनात. गोलंदाजी मार्कवर लिमनेवाडी संघाकडून वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक हाताळत असताना सुनील हा गोलंदाज. पहिला चेंडू फेकी येईल तेव्हा मात्र टायमिंग काउंट केला जाईल. नक्कीच तेजस या फलंदाजासाठी ऑफर असेल. लगातार 3 षटकारासाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रकाश उगडा साहेबांकडून. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला भिरकावून दिले. क्षेत्ररक्षण पोहोचणार तोपर्यंत एक धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण. दुसरी धावचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. नक्कीच आता मात्र टाइम काउंट केला जाईल. 10 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट करावेच लागतील. पुन्हा एकदा लेग साइड कडे चेंडू क्षेत्र. सुंदर असं क्षेत्ररक्षण. कोणतीही धाव मिळणार नाही. निर्धार चेंडूची सांगता. नक्कीच कुठेतरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळावी लागेल सुनील या गोलंदाजाला. विचार केला गेला सुनीलचा तर एक विस्फोटक अशी गोलंदाजी असेल सुनीलच्या माध्यमातून. कुठेतरी कमबॅक करून द्यावा लागेल. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षण पोहोचणार तोपर्यंत एक धाव पूर्ण. गचाळाचा थ्रो परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागेल वरणे ठाकूरवाडी संघाला. षटकातील काही चेंडू शिल्लक असतील आणि आता मात्र एक अवांतर धाव. व्हाईट चेंडू. नक्कीच कुठेतरी गोलंदाज भरकटत असताना सुनीला गोलंदाज नक्कीच कुठेतरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा त्याच्या चेंडू हाताळला होता. चेंडू 2 क्षेत्ररक्षण धावणार तोपर्यंत एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि तू मैमयच्या नादामध्ये विकेट गमावून बसलाय वरणे ठाकूरवाडी संघ. पहिला आदरा. तेजस बॅक टू डग आउट. न्यू बॅटर रवाना करायचा वरणे ठाकूरवाडी संघ. वरणे ठाकूरवाडी संघ त्वरित फलंदाज तैनात करायचा अन्यथा 2 धावांनी पॅनलाइज केला जाईल. खूप उशीर झालेला आहे. 5 4 3 2. न्यू बॅटर अनिल. चला सामना कुठेतरी स्पीड अप करून घ्यायचा आपल्याला. अजून एक सामना खेळवायचा आहे. टाइम बघितला तर सुमारचे 2:45 वाजलेत. आणि आता मात्र सुंदर फटका सजवलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार सीमा पार. 4 धावांसाठी दणदणीत खणखणीत असा चौकार. नक्कीच आता मात्र कुठेतरी सुंदर असा फटका सजवलेला.
सुनीलच्या गोलंदाजीवर हल्ला बोल चढवलाय. अशाच प्रकारची फटकेबाजी वरने टागुरवाडी संघाला करावी लागेल. पुन्हा एकदा वाईड चेंडू, धावसंख्येत भर, धावफलक जाऊन पोहोचतोय 10 या अंकावर. नक्कीच कुठेतरी महागडे षटक ठरत असताना सुनील या गोलंदाजाचं कमबॅक करून द्यावा लागेल. षटकातील काही चेंडू शिल्लक असतील आणि आता मात्र समोरच्या दिशेने चेंडूला उडवून दिलाय. शतक पोहोचणार तोपर्यंत चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार सीमा पार. 4 धावांसाठी दणदणीत कणकणीत असा चौकार आणि षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या अंकावर. व्यक्ती पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी लिमणेवाडी संघाकडून आकाश. नक्कीच आता मात्र आकाशला कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या सुनील या गोलंदाजाने. आता मात्र कमबॅक करून द्यावा लागेल आकाश या गोलंदाजाला. 3 षटकाचा सामना, 3 षटकांमध्ये 30 ते 40 धावा बनवाव्या लागतील वरने टागुरवाडी संघाला. पहिला चेंडू, नक्कीच पहिला चेंडू, निर्धार चेंडू खेळून बसलाय फलंदाज. अशाच प्रकारची गोलंदाजी हाताळावी लागेल लिमणेवाडी संघाला. आणि आता मात्र कुठेतरी दिशा भरकटत असताना आकाश हा गोलंदाज वाईड चेंडू पैकी केलाय. धावसंख्येत भर, धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या अंकावर. नक्कीच कुठेतरी 35 ते 40 धावा बनवाव्या लागतील वरने टागुरवाडी संघाला. कारण लिमणेवाडी संघाचा विचार केला गेला तर विस्फोटक फलंदाज असतील. दुसरं षटक प्रगती पथावर, गोलंदाजी मार्कवर आकाश. आणि आता मात्र कमबॅक करून देत असताना आकाश हा गोलंदाज. येस, विकेटचं पतंग. दुसरा हादरा वरने टागुरवाडी संघाला. भाऊ बॅक टू डग आउट. सॉरी अनिल, न्यू फलंदाज. अनिल, न्यू बॅटर मनोज. नक्कीच आता मात्र कुठेतरी आकाश या गोलंदाजाने पूर्णपणे जखडून ठेवलाय वरने टागुरवाडी संघाला. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. जिंकायचं असेल तर लढावं लागेल. कमीत कमी धावसंख्येवर रोखावं लागेल. कारण वरने टागुरवाडी संघाचा विचार केला गेला तर गोलंदाजी सुरेख असेल. पुन्हा एकदा स्लिपच्या माध्यमातून फटका सजवला होता. सुंदर असं शतक बघायला भेटतंय. एकच धाव. अशाच प्रकारची गोलंदाजी हाताळावी लागेल आकाश या गोलंदाजाला. नक्कीच कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवत असताना कुठेतरी कमबॅक करून द्यावा लागेल. वरने टागुरवाडी संघ 2 विकेटच्या मोबदल्यात खेळत असताना धावफलक पोहोचलाय 16 या अंकावर. नक्कीच आता मात्र पूर्णपणे जखडून ठेवलाय आकाश या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सुंदरचा फटका सजवला. चेंडूला भिरकावून दिलं होतं. सुंदरचं क्षेत्ररक्षण एकदा पुन्हा दुसरीचा. येस, पुन्हा एक हादरा, तिसरा हादरा. भाऊ बॅक टू डग आउट. आता मात्र मोठा हादरा वरने टागुरवाडी संघाला. पूर्णपणे आता मात्र पूर्णपणे वरने टागुरवाडी संघाला जखडून ठेवलंय. सुंदर अशी गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून बघायला भेटते. 2 विकेट मिळवल्यात. न्यू बॅटर मात्र रवाना केला गेलाय मैदानाकडे, राहुल. आता मात्र राहुलला
राहुल आणि मनोज अशी जोडी. नक्कीच आता मात्र कुठेतरी मोठाले फटकेबाजी करावी लागेल. षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. 3 मिनिटाचा अवधी असेल ते चेंडू खर्च करण्यासाठी आणि त्यात 2 खेळाडू 38 षटकामध्ये घ्यावे लागतील लिमणेवाडी संघाला. आणि आता मात्र पूर्णपणे जोरदार अशी अपील होती. अपील मध्ये उत्साह कमी, परंतु रनआउटच्या माध्यमातून पुन्हा एकदा विकेट. सुंदर अशी गोलंदाजी आकाच्या माध्यमातून बघायला भेटते. अशाच प्रकारची गोलंदाजी हाताळावी लागेल. न्यू बॅटर हिरू हिरामन. हेच नक्कीच दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. आणि आता मात्र कुठेतरी दिशा भरकटत असताना अवांतर धाव. धाव संख्येत भर धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या अंकावर. नक्कीच कुठेतरी दिशा भरकटला हा गोलंदाज आकाश. वर्ण टाकरोडे संघाचा विचार केला गेला तर मोठाले फटकेबाजी करावी लागेल. आणि आता मात्र निर्धार चेंडूची सांगता षटक समाप्तीचा इशारा. धावफलक फक्त आणि फक्त 18 या अंकावर स्थिर राहिलेलं. आणि आता मात्र तिसरे षटक हाताळण्यासाठी लिमणेवाडी संघाकडून गोलंदाज ऋतिक. नक्कीच याच गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवली होती पहिल्या सामन्यामध्ये. आणि आता मात्र तशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. वर्ण टाकरोड संघाचा विचार केला गेला तर अद्याप मोठाले फटके बघायला मिळाले नाही, परंतु आता मात्र या षटकामध्ये हाणामार करावी लागेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. 30 ते 35 धावा बनवाव्या लागतील. कारण लिमणेवाडी संघाचा विचार केला गेला तर विस्फोटक फलंदाज असतील या टीम मध्ये. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक हाताळण्यासाठी ऋतिक हा गोलंदाज. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सुंदर तुतू महिमाच्या नादामध्ये नक्कीच कुठेतरी एक धाव पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचला 19 या अंकावर. गोलंदाजी तर सुंदर बघायला भेटते, परंतु क्षेत्ररक्षक चुका करतोय. आणि आता मात्र चेंडूला भिरकावून दिले. चेंडूवर क्षेत्ररक्षक पोहोचणार तोपर्यंत एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. खेळाडूला बघायचं लागलं असेल तर मेडिकलची गरज असेल तर आहे मित्रांनो. पंच धावा 2 ना सिंगल. गड्याचा गारठा उडाला बाई. आता वाटतो तो बघ गडी बघ असं तो बघ गारठा उडाला ना आता. गडी भारू घुसायणार पडायलं. आणि आता मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. सुंदर फटका सजवलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार सीमा पार. 4 धावांसाठी तंत्रित करत असा चौकार. अशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल वर्ण टाकरोडी संघाला.
षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. आता मात्र चेंडूला भिरकावून दिले. चेंडूवर क्षेत्ररक्षण पोहोचणार तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि कसा असं क्षेत्ररक्षण बघायला भेटले. 2 धावा. तिसरी धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच 2 धावेवर समाधान मानावं लागेल. नक्कीच कुठेतरी कमबॅक करून द्यावा लागेल. गोलंदाज ऋतिकला ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती तशीच गोलंदाजी करावी लागेल. आणि आता मात्र स्लिपच्या माध्यमातून सुंदर असं क्षेत्ररक्षण. नक्कीच कुठेतरी 3 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकाने. फक्त आणि फक्त 1 धाव लेग बायच्या माध्यमातून. नक्कीच धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या अंकावर. 35 ते 40 धावा बनवाव्या लागतील. आणि आता मात्र निर्धार चेंडूची सांगत आणि षटक समाप्तीचा इशारा. नक्कीच 29 धावांचा पाठलाग करायचा विजयासाठी लिमणेवाडी संघाला. वरने टागरोड संघाने 28 धावा बनविल्यात आणि 29 धावांचा पाठलाग करायचा लिमणेवाडी संघाला. 29 धावा कशा प्रकारे बनविल्या जातील? नक्कीच वरने टागरोड संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला वरने टागरोडी संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. जो संघ जिंकेल तो मात्र भोसरी संघासोबत लढत देईल. लिमणेवाडी संघाची सलामवीर जोडी आकाश आणि सुनील अशी जोडी मैदानामध्ये रवाना केली गेली आहे. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल? कारण वरने टागरोड संघाचा विचार केला गेला तर गोलंदाजी मात्र सुरेख बघायला मिळाले. तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 18 चेंडू 29 धावा असं समीकरण. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज तेजस. नक्कीच विकेट साठी कॅश प्राइज लावलं गेलं प्रकाश उघडा साहेबांकडून 200 रुपयाचं. स्ट्राईकवर असेल आकाश, नॉन स्ट्राईकवर असेल सुनील. पहिला चेंडू मारा करेल आकाश. गोलंदाजी मार्कवर तेजस. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताला होता. चेंडू मात्र निर्धार चेंडू खेळून बसलाय आकाश फलंदाज. आता मात्र 17 चेंडू 29 धावांची गरज.
17 चेंडू 29 धावा कशा प्रकारे बनविल्या जातील. नक्कीच कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 10 ते 15 धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता पूर्णपणे जखडून ठेवलाय आकाश या फलंदाजाला. कोणत्याही प्रकारची फटकेबाजी करून देत नाही तेजस हा गोलंदाज. लिमनवाडी संघाचा मात्र अजून श्री गणेशा देखील झालेला नाही. 16 चेंडू 29 धावांची गरज. पुन्हा एकदा तिसरा चेंडू देखील निर्धार चेंडू खेळून बसलाय आकाश. आता मात्र पूर्णपणे जखडून ठेवलाय आकाश या फलंदाजाला. नक्कीच मिडल ओव्हर टाकली तर 500 रुपयाचं रोख कॅश दिलं जाईल तेजसच्या गोलंदाजाला. स्ट्राईकवर असेल आकाश. आकाशला मात्र आता मोठे फटकेबाजी करावी लागेल आणि नक्कीच चेंडूला भिरकावून दिले. चेंडूवर क्षेत्ररक्षण पोहोचणार तोपर्यंत चेंडू थांबणार सीमा पार 4 धावांसाठी. लिमनवाडी संघाचा श्री गणेशा केला गेला 4 धावेने. नक्कीच अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. आणि आता मात्र चेंडूला भिरकावून दिले. 3 क्षेत्ररक्षण पोहोचणार तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण आणि 2च धावावर समाधान मानावं लागेल लिमनवाडी संघाला. धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या अंकावर. हेच नक्कीच आता मात्र ह्याला बोल केलाय आकाश या फलंदाजाने. धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या अंकावर. आणि आता मात्र विकेटचा पतंग. षटक समाप्तीचा इशारा. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या तेजस या गोलंदाजाने. सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटली वर्ण टाकुरवाडी संघाकडून. आणि आता मात्र 12 चेंडू 23 धावाचं समीकरण. 12 चेंडू 23 धावा असं समीकरण मैदानामध्ये. नक्कीच कुठेतरी कमबॅक करत असताना वर्ण टाकुरवाडी संघ लिमनवाडी संघाला मात्र पूर्णपणे जखडून ठेवलाय. जो संघ जिंकेल तो मात्र पोसरी संघासोबत लढत देईल. पोसरी संघाने मात्र पहिल्यांच्या बाजूला येऊन थांबायचंय. गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश. छोटा पॅकेट बडा धमाका अशी गोलंदाजी करत असताना यंगस्टार गोलंदाज नक्कीच निर्धार चेंडू. आणि आता मात्र 11 चेंडू 23 धावाचा समीकरण. काय गोलंदाजी बघायला भेटते ऋषिकेशच्या माध्यमातून. यंगस्टार प्लेअर नक्कीच कुठेतरी 7वीत असताना काय गोलंदाजी बघायला भेटते. आणि आता मात्र चेंडूला भिरकावून दिले. चेंडू थांबणार नाही. चेंडू आउट ऑफ द पार. 6 धावांसाठी फरार. पहिला सिक्सर सुनीलच्या बॅट मधून. नक्कीच आता मात्र कुठेतरी प्रहार चढवलाय सुनील या फलंदाजाने. कुठेतरी सामना खुला करून देत असताना आपल्या संघासाठी विजय मिळवायचा असेल तर लढावं लागेल आणि तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल सुनील या फलंदाजाला. आता मात्र पूर्णपणे हल्ला बोल केलाय ऋषिकेश या गोलंदाजावर. पुन्हा एकदा सफल होऊन खेळायचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षण तणात असेल आणि क्षेत्ररक्षण चुका करतो. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. 2 धावा. काय फलंदाजी बघायला भेटते सुनीलच्या माध्यमातून. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. सामना मात्र अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने. कोणता संघ जिंकेल
अद्यापही सांगता येणार नाही. गोलंदाजी मार्को ऋषिकेश आणि आता मात्र फुल टॉपचा चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिले. क्षेत्ररक्षण पोहोचणार तोपर्यंत चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार सीमा पार 4 धावांसाठी. काय फटकेबाजी सुनीलच्या माध्यमातून बघायला मिळाली. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र गोलंदाजावर पूर्णपणे हल्ला बोल केला जातोय. पुन्हा एकदा सफल होऊन खेळायचा प्रयत्न. त्याच पद्धतीचा फटका झाला. क्षेत्ररक्षण पोहोचणार परंतु क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार सीमा पार. 22 7 चेंडू आणि 7 धावांची गरज लिमणेवाडी संघाला. 7 चेंडू मध्ये 7 धावा कशा प्रकारे बनविल्या जातील की त्या धावा डिपेंड केल्या जातील वर्णे ठाकूरवाडी संघाकडून. नक्कीच या षटकामध्ये पूर्णपणे हल्ला बोल चढवला गेलाय. ऋषिकेशच्या गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सफल होऊन खेळायचा प्रयत्न आणि चेंडूला भिरकावून दिलं फक्त आणि फक्त एकच धाव. षटक समोर फॅक्टर पंच नक्कीच चेक केला जाईल. थोडी डिलिव्हरी असेल. सहा चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज लिमणेवाडी संघाला. सहा चेंडू 6 धावसंख्येची गरज. नक्कीच 6 चेंडू मध्ये 6 धावा बनवायच्या त्या कशा प्रकारे बनविल्या जातील लिमणेवाडी संघाकडून किंवा वर्णे ठाकूरवाडी संघाकडून त्या धावा डिपेंड केल्या जातील. पहिला चेंडू फटका सुंदर सजवला. चेंडू क्षेत्ररक्षण पोहोचणार परंतु चुका चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार सीमा पार 4 धावांसाठी. आता मात्र 2 धावांची गरज. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. पाच चेंडू मध्ये 2 धावांची गरज लिमणेवाडी संघाला. आणि मोठा फटका खेळायचा होता परंतु गचाचा क्षेत्ररक्षण चेंडू थांब लेग बायच्या माध्यमात 4 धावा. हेच लिमणेवाडी संघ विजय होतोय. हार्ड लक वर्णे ठाकूरवाडी संघ आणि अभिनंदन लिमणेवाडी संघ. नक्कीच लिमणेवाडी संघाचा कर्णधार आणि पोसरी संघाचा कर्णधार यायचंय नाणेफेकीचं कळू करून घेण्यासाठी. आणि या पुढच्या सामन्याचं